कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, नंदिकाज यूट्यूब चॅनल. तर मी गेले होते रोहिडेश्वर फोर्ट म्हणजेच विचित्रगड. विचित्रगड असं हे नाव का पडले? कारण की त्याचं चालायला खूप अवघड आहे, फार विचित्र रस्ते आहेत, त्याच्यामुळे ह्या किल्ल्याचं नाव विचित्रगड आहे. आणि ह्याचा ट्रॅक कमीत कमी 1 ते 1.5 तासाचा आहे. सो तुम्ही प्रिपेअर होऊन जा. जर तुम्ही उन्हाळ्यात जात असाल तर तुम्ही सकाळी पहाटे जा, आमच्यासारखं दुपारी जाऊ नका, नाही तर फार ऊन लागतं. तिथे एक हनुमानाचं पण मंदिर आहे, खूप सुंदर असं. तिथे जाऊन तुम्ही जरा वेळ बसू शकता. हा किल्ला राजवाडी ह्या भागात येतो. विचित्रगड असं ह्याचं नाव आहे. ह्या किल्ल्याला बुरुंज आहे दक्षिण उत्तर. गणपतीचं मंदिर आहे, पाणी पिण्याचं ठिकाण आहे व बरंच काही बघण्यासारखं आहे. जर तुम्ही जात असाल तर कपडे आणि ट्रॅक ह्याच्यात जावा. मी क्रॉक्स घातले होते, सो तुम्ही क्रॉक्स घालून जाऊ नका, नाहीतर किल्ला चढता येत नाही. किल्ल्याला धरायलाही काही नाही आहे. तो खरंच विचित्र आहे चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी पण, म्हणूनच त्याचं नाव विचित्रगड ठेवण्यात आलं आहे. तर बघू शकता तुम्ही, किल्ल्याचं स्ट्रक्चर खूप सुंदर असं होतं आणि दिसायलाही किल्ला खूप मस्त असा होता. फार सारे फोटोज वगैरे काढले, पण खाली उतरताना पाय फार थरथरायला लागलेले, कारण की खूप जास्त हवा चालू होती आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त हवा होती. माणूस उडून जाईल एवढी हवा लागत होती. सो जर तुम्हाला जायचं असेल तर तुमच्यासोबत कोणतरी सोबत घेऊन जा, कारण की हा किल्ला चढण्यासारखा नाही आहे. ह्याचा ट्रॅक पण खूप मोठा आहे. कीप सबस्क्रायबिंग, कीप लायकिंग. थँक्यू फॉर